नमस्कार. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नवरील इम्प्लिमेंट अझ्युअर फंक्शन्स नावाच्या एका लर्निंग पाथवर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. आता थांबा, अझ्युअर फंक्शन्स हा शब्द ऐकून लगेच घाबरून जायची गरज नाहीये. हो, हे नाव ऐकूनच थोडं टेक्निकल वाटतंय. हो ना, असं वाटतं की आपण कोणत्या तरी सायफाय सिनेमाच्या जगात आलोय. पण आजचा उद्देश थोडा वेगळा आहे. समजा मला एक साधं ॲप बनवायचं आहे, जिथे लोक फोटो अपलोड करतील आणि ते फोटो आपोआप लहान आकारात म्हणजे रिसाईज होऊन सेव्ह व्हायला हवेत आणि त्यावर एक वॉटरमार्क पण लागायला हवा. ओके. पण यात एक मोठी अट आहे. काय? मला सर्व्हर विकत घ्यायचा नाही किंवा त्याचं महिन्याचं भाडं भरायचं नाहीये. हे शक्य आहे का? आणि याच ठिकाणी अझ्युअर फंक्शन्सची जादू सुरू होते. अच्छा. तुम्ही जी अट ठेवली आहे ना, म्हणजे स्वतःचा सर्व्हर न सांभाळता काम करायचं, त्यालाच तांत्रिक भाषेत सर्व्हरलेस कम्प्युटिंग म्हणतात. सर्व्हरलेस कम्प्युटिंग. पण हा पण शब्द मोठाच वाटतोय. हो, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. समजा तुम्हाला काही दिवस दुसऱ्या शहरात राहायचं आहे. ठीक आहे. तुम्ही अख्खं घर भाड्याने घेणार की गरजेपुरतं हॉटेलमध्ये एक रूम बुक करणार? अर्थातच हॉटेलची रूम. बरोबर. अझ्युअर फंक्शन्स अगदी तसंच आहे. ते तुम्हाला गरजेपुरती जागा आणि ताकद देतं. काम झालं की बिल द्या आणि मोकळे व्हा. म्हणजे अख्खं हॉटेल म्हणजेच सर्व्हर विकत घ्यायची गरज नाही. अगदी बरोबर. मायक्रोसॉफ्टचा हा लर्निंग पाथ तुमच्या फोटो ॲपच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचा मार्गच दाखवतो. तो 2 मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे. पहिला भाग एक्सप्लोर अझ्युअर फंक्शन्स आपल्याला हॉटेल काय आहे आणि ते का वापरायचं हे सांगतो. आणि दुसरा भाग डेव्हलप अझ्युअर फंक्शन्स आपल्याला त्या हॉटेलमध्ये रूम कशी बुक करायची आणि वापरायची हे शिकवतो. वा, हॉटेलचं उदाहरण एकदम चपखल बसतंय. बरं. चला तर मग या हॉटेलची ओळख करून घेऊया. पहिल्या मॉड्यूलमध्ये म्हणजे एक्सप्लोर अझ्युअर फंक्शन्समध्ये नेमकं काय सांगितलं आहे? हे फंक्शन्स माझ्या फोटो ॲपसाठी नक्की काय करतील? अझ्युअर फंक्शन म्हणजे असं समजा की एक छोटा, अतिशय कार्यक्षम आणि प्रामाणिक कामगार आहे. प्रामाणिक कामगार. हो. समजा तुमच्या घरी मोठी पार्टी आहे, तर तुम्ही कायमचा आचारी ठेवत नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. तुम्ही फक्त त्या दिवसापुरतं केटररला बोलवता. तो येतो, जेवण बनवतो, सगळ्याला खाऊ घालतो आणि निघून जातो. तो दिवसभर रिकामा बसून पगार घेत नाही. अझ्युअर फंक्शन अगदी तसंच काम करतं. तुमच्या फोटो ॲपच्या बाबतीत जेव्हा कोणी फोटो अपलोड करेल, तेव्हाच हे फंक्शन नावाचा कामगार जागा होईल. अच्छा. मग तो त्या फोटोचा आकार लहान करेल, वॉटरमार्क लावेल आणि पुन्हा झोपी जाईल. आणि महत्वाचं म्हणजे काम नसेल तेव्हा तो एकही पैसा घेणार नाही. अगदी बरोबर. म्हणजे हा पेपर यूज कामगार आहे. ही कल्पनाच भारी आहे. पण मग सोर्समध्ये लॉजिक ॲप्स आणि वेब जॉब्स यांचाही उल्लेख आहे. हो, आहे. मेल पण पाठवायचा असेल तर ते काम कोण करेल? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हे तीनही एकाच टीममध्ये आहेत, पण प्रत्येकाचं काम वेगळं आहे. आपण त्याच स्वयंपाकाचं उदाहरणानं पुढे जाऊया. ठीक आहे. अझ्युअर फंक्शन हे एखाद्या धारदार सुरीसारखं आहे. त्याचं काम एकच आहे, भाजी कापणे. आणि ते काम ते अत्यंत वेगाने आणि अचूकपणे करतं. म्हणजे माझ्या ॲपमध्ये फोटोचा आकार बदलणं हे एक विशिष्ट काम झालं. बरोबर. आता लॉजिक ॲप्स हे एखाद्या रेसिपी बुक किंवा मॅनेजरसारखं आहे. रेसिपी बुक. हो. ते कामांची संपूर्ण मालिका ठरवतं. म्हणजे आधी भाजी काप, मग ती तेलात परता आणि मग वापरकर्त्याला ईमेल पाठव. लॉजिक ॲप स्वतः काम करत नाही, पण कामांचा क्रम आणि प्रवाह म्हणजे वर्कफ्लो ठरवतं. अच्छा, म्हणजे सुरी आणि रेसिपी बुक. मग वेब जॉब्स काय आहे? तो शेजारच्या घरातून डोकावणारा आणि काय चाललंय ते बघणारा आहे का? जवळपास तसंच समजा. वेब जॉब्स हे तुमच्या स्वयंपाकघरातल्या मदतनीसारखं आहे, जो सतत तिथेच असतो आणि पार्श्वभूमीवर छोटी मोठी कामं करत राहतो. म्हणजे? जसं की भांडी घासून जागेवर ठेवणे किंवा दर तासाभराने ओटा साफ करणे. तो नेहमी ऑन असतो आणि सतत काहीतरी काम करत राहतो. ओके. तुमच्या ॲपला जर सतत बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी तपासायचं असेल तर वेब जॉब्स उपयोगी पडतो. पण तुमच्या फोटो ॲपसारख्या घटनेवर आधारित कामासाठी फंक्शन हे सुरीसारखं धारदार आणि उत्तम आहे. ठीक आहे. आता सुरी, रेसिपी बुक आणि मदतनीस हा फरक स्पष्ट झाला. माझा फोटो ॲप सुरीच वापरणार. पण आता हा कामगार कामापुरता येतोय हे ठीक आहे, पण तो राहतो कुठे? म्हणजे याला काहीतरी जागा लागत असेल ना? याची काही व्यवस्था असते का? अगदी बरोबर. हॉटेलमध्ये जसे रूमचे प्रकार असतात, तसेच या कामगाराच्या राहण्याची सोय म्हणजेच होस्टिंग प्लॅनचे प्रकार आहेत. अच्छा. मुख्यत्वे 2 पर्याय आहेत. पहिला आहे कन्झम्पशन प्लॅन. कन्झम्पशन प्लॅन. हे म्हणजे शहरातल्या शेअरिंग अपार्टमेंटमध्ये किंवा पीजीमध्ये राहण्यासारखं तुम्ही जेवढी जागा आणि जेवढा वेळ वापराल तेवढेच पैसे द्यायचे. काम नसेल तर भाडं नाही? हो.
तुमच्या फोटो ॲपसाठी जिथे सुरुवातीला किती लोक येतील हे माहीत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय आहे ॲप सर्व्हिस प्लॅन. हे म्हणजे स्वतःचा मोठा बंगला भाड्याने घेण्यासारखं. अच्छा. तुम्ही तिथे राहा किंवा नका राहू, महिन्याचं पूर्ण भाडं द्यावं लागतं. पण त्याचा फायदा काय मग? फायदा हा की पूर्ण बंगला आणि तिथल्या सगळ्या सोयीसुविधा तुमच्या ताब्यात असतात. ज्यांना सतत आणि जास्त काम असतं, जसं की एखाद्या मोठ्या ई-कॉमर्स साईटसाठी, त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे. पण शेअरिंग अपार्टमेंटमध्ये राहण्यासारखं असेल तर गर्दी झाल्यावर अडचण नाही का होणार? म्हणजे माझ्या फोटो ॲपवर एकदम हजारो लोक आले आणि सगळ्यांनी एकाच वेळी फोटो अपलोड केले तर आपलं पीजी अडकून पडणार नाही का? आणि हाच या मॉडेलचा सर्वात सुंदर भाग आहे. यालाच स्केलिंग म्हणतात. स्केलिंग. समजा तुम्ही एक छोटं रेस्टॉरंट चालवता, जिथे 2 वेटर आहेत. अचानक तुमच्या रेस्टॉरंटमध्ये एका लग्नाची वरात येते आणि एकाच वेळी 1000 ग्राहक येतात. बापरे. आता ते 2 वेटर पुरतील का? नाही, अजिबात नाही. ॲज्युअर फंक्शन्स इथे जादू करतं. जेव्हा कामाचा लोड वाढतो, तेव्हा ते आपोआप एका कामगाराचे 1000 कामगार तयार करतं आणि सगळ्या ग्राहकांना सेवा देतं. काय सांगताय? हो, प्रत्येक फोटोसाठी एक स्वतंत्र कामगार कामाला लागतो आणि जेव्हा ग्राहक निघून जातात, तेव्हा ते पुन्हा आपल्या मूळ संख्येवर येतं. हे सगळं आपोआप होतं. हे तर अविश्वसनीय आहे. आणि याचा व्यावसायिक परिणाम प्रचंड आहे. यामुळे तुमच्यासारख्या कल्पना असणाऱ्या डेव्हलपर्सना आता महागड्या सर्व्हरमध्ये सुरुवातीलाच गुंतवणूक करण्याची गरज नाही. म्हणजे या मॉडेलने तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण केलं आहे. अगदी. हे ऐकायला तर खूप सोपं वाटते, पण यात काही धोका नाही का? धोका म्हणजे समजा माझ्या ॲपवर काहीतरी गडबड झाली आणि फंक्शन सतत चालूच राहिलं तर महिन्याच्या शेवटी मला हजारो कामगारांचं बिल येईल का? हां, या ऑटो स्केलिंगमध्ये खर्च अनियंत्रितपणे वाढण्याचा धोका असतो का? ही खूप महत्वाची आणि व्यावहारिक शंका आहे. हो, सैद्धांतिकदृष्ट्या असा धोका असतो. अच्छा. जर तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर बिल अपेक्षेपेक्षा जास्त येऊ शकतं. पण ॲज्युअर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्याय देतं. जसे की? तुम्ही प्रत्येक फंक्शनसाठी बजेट सेट करू शकता किंवा ठराविक मर्यादेनंतर सूचना म्हणजे अलर्ट्स मिळू शकता. ओके. त्यामुळे जरी तुम्ही शेअरिंग पीजीमध्ये राहत असलात तरी महिन्याचा खर्च किती करायचा यावर तुमचं नियंत्रण असू शकतं. ही एक जबाबदारी आहे, पण ती तुम्हाला अमर्याद ताकदही देते. ठीक आहे. म्हणजे अमर्याद ताकदीसोबत थोडी जबाबदारीही येते, अगदी स्पायडरमॅन सारखं. हो, तसंच काहीसं. पहिलं मॉड्यूल तर माझ्या फोटो ॲपच्या कल्पनेला एक भक्कम पाया देत आहे. ॲज्युअर आपोआप कामगारांची संख्या कमी जास्त करतं हे कळलं, पण या कामगारांना नक्की कधी आणि कोणतं काम करायचे हे कसं कळतं? बरोबर. माझ्या फोटो ॲपच्या बाबतीत नवा फोटो अपलोड झाल्यावरच त्याला कामाला लागायला हवं. मला वाटतं इथेच दुसऱ्या मॉड्यूलमधले ट्रिगर्स आणि बाइंडिंग्स महत्वाचे ठरत असतील, बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात. आपण आता दुसऱ्या मॉड्यूलमध्ये प्रवेश करत आहोत, डेव्हलप ॲज्युअर फंक्शन्स. चला, म्हणजे आता प्रत्यक्ष कामाला लागणार. हो, इथे ट्रिगर म्हणजे कामाला सुरुवात करणारचा सिग्नल किंवा दारावरची बेल. दारावरची बेल. आपला कामगार म्हणजे फंक्शन शांत बसलेला असतो, पण जेव्हा दारावरची बेल वाजते तेव्हाच तो जागा होतो आणि कामाला लागतो. तुमच्या ॲपसाठी जेव्हा कोणी ॲज्युअर ब्लॉब स्टोरेज नावाच्या तुमच्या ऑनलाईन कपाटात एक नवीन फोटो ठेवतो, तेव्हा एक विशेष प्रकारची बेल वाजते. आणि तिला काय म्हणतात? तिला ब्लॉब ट्रिगर म्हणतात. ही बेल वाजताच आपलं फंक्शन जागं होईल आणि त्या फोटोवर काम सुरू करेल. ओके. असे अजून काही ट्रिगर्स आहेत का? हो, अनेक प्रकारचे ट्रिगर्स आहेत. उदाहरणार्थ HTTP ट्रिगर म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या ॲपच्या विशिष्ट लिंकवर क्लिक करतं तेव्हा हे फंक्शन सुरू होतं. जसं की ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट बटन दाबल्यावर. अगदी. ते बटन दाबलं की एक फंक्शन सुरू होऊन तो डेटा सेव्ह करू शकतं. ओके, म्हणजे माझ्या ॲपसाठी ब्लॉब ट्रिगर ही दारावरची बेल आहे. बेल वाजली, कामगार कामाला लागला. पण त्याला काम करण्यासाठी साहित्य कुठून मिळणार? म्हणजे त्याला तो नवा फोटो कुठून उचलायचा आणि वॉटरमार्क लावलेली इमेज कुठे ठेवायची? हे बाइंडिंग्स ठरवतात का? एकदम बरोबर. बाइंडिंग्स म्हणजे त्या कामगाराला त्याचं काम करण्यासाठी लागणारी माहिती आणि साधनं पुरवणं. बाइंडिंग्स 2 प्रकारची असतात, इनपुट आणि आउटपुट. इनपुट आणि आउटपुट. इनपुट बाइंडिंग म्हणजे कामगाराला काम करण्यासाठी लागणारं साहित्य कुठून घ्यायचं हे सांगणं. जसं की आपण आपल्या केटररला सांगतो की भाज्या फ्रीजमधनं घ्यायच्या आहेत. अच्छा. इथे फ्रीज म्हणजे इनपुट बाइंडिंग. तुमच्या फंक्शनच्या बाबतीत जो फोटो अपलोड झाला आहे तोच फोटो त्याला इनपुट म्हणून द्यायचा. आणि आउटपुट बाइंडिंग? आउटपुट बाइंडिंग म्हणजे काम पूर्ण झाल्यावर तयार झालेली वस्तू कुठे ठेवायची हे सांगणं.
जसं की केटररला सांगणं की तयार भाजी डायनिंग टेबलवर ठेवायची. ओके. तुमच्या ॲपमध्ये वॉटरमार्क लावलेला नवीन फोटो कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचा हे आउटपुट बाइंडिंग ठरवतं. आणि इतकंच नाही तर तुम्ही एकाच वेळी अनेक आउटपुट बाइंडिंग्स वापरू शकता. खरंच? कसं? जसं की एक बाइंडिंग फोटो सेव्ह करेल आणि दुसरं बाइंडिंग Azure Cosmos DB नावाच्या डेटाबेसमध्ये नोंद करेल की या फोटोवर काम पूर्ण झाले. वा. ट्रिगर म्हणजे स्टार्ट बटन आणि बाइंडिंग्ज म्हणजे इन आउट ट्रे. हे खूपच सोपं झालं, पण हे सगळं कागदावर छान वाटतंय. हे प्रत्यक्ष बनवणं किती अवघड आहे. नाही, तेवढं अवघड नाहीये. त्या लर्निंग पाथमधल्या एक्सरसाइजमध्ये नक्की काय करायला लावतात? कारण तिथे व्हिज्युअल स्टुडिओ कोडचा उल्लेख आहे, जे ऐकूनच मला थोडं दडपण येतंय. दडपण येण्याची अजिबात गरज नाही. व्हिज्युअल स्टुडिओ कोड किंवा VS कोड हे ते वर्कशॉप आहे जिथे आपण आपला कामगार म्हणजेच फंक्शन तयार करतो. वर्कशॉप? हो. आणि मायक्रोसॉफ्टने हे काम खूप सोपं केलंय. त्या एक्सरसाइजमध्ये ते तुम्हाला हाताला धरून शिकवतात. उदाहरणार्थ ते तुम्हाला एक साधं HTTP ट्रिगर फंक्शन बनवायला लावतात. अच्छा. तुम्ही VS कोडमध्ये काही सोप्या कमांड्स टाकता, मग ते तुम्हाला विचारतं तुमच्या फंक्शनला कामाला लावणारी बेल कोणती हवी आहे. वेळेनुसार, HTTP रिक्वेस्टनुसार की स्टोरेजमधल्या नवीन फाईलनुसार असे पर्याय असतात का? ओके. यातून तुम्हाला ट्रिगर, कोड आणि आउटपुट कसे जोडलेले आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. म्हणजे तुमच्या फोटो ॲपसाठी फक्त ट्रिगरचा प्रकार बदलेल, पण मूळ प्रक्रिया तीच राहील. हो. अच्छा, म्हणजे ते आधी आपल्याला साधी सायकल चालवायला शिकवतात, जेणेकरून नंतर आपण मोठी बाईक चालवू शकू. हे खूपच विचारपूर्वक डिझाईन केलेलं दिसतंय. नक्कीच. म्हणजे माझं फोटो ॲप बनवण्यासाठी मला फक्त एक ब्लॉब ट्रिगर असलेलं फंक्शन तयार करावं लागेल. त्याला इनपुट म्हणून आलेला फोटो द्यावा लागेल आणि आउटपुट म्हणून 2 बाइंडिंग्स जोडावी लागतील. बरोबर. एक नवीन फोटो सेव्ह करण्यासाठी आणि दुसरं डेटाबेसमध्ये नोंद करण्यासाठी. हे तर आता शक्य वाटायला लागलंय. नक्कीच. आणि यातली खरी गंमत तर पुढे आहे. तुमचा हा कामगार एकटा नाहीये. म्हणजे? तो Azure नावाच्या एका मोठ्या शहरात राहतो, जिथे इतर अनेक सेवा आहेत. वॉटरमार्क लावल्यावर तुमचं फंक्शन सेंडग्रिड नावाच्या पोस्टमॅनला सांगू शकतं. काय सांगू शकतो? की ज्याने फोटो अपलोड केला होता त्याला एक ईमेल पाठव की तुझं काम झालं आहे. अरे वा. किंवा ते ट्विलिओ नावाच्या मेसेजिंग सेवेला सांगू शकतं की वापरकर्त्याला एक SMS पाठव. म्हणजे एक संपूर्ण स्वयंचलित प्रणालीच तयार होते. हो, जिथे माणसाला मध्ये पडायची गरजच भासत नाही. तुमची कल्पना फक्त फोटो रिसाईज करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर तुम्ही एक संपूर्ण अनुभव तयार करू शकता. अप्रतिम. तर मग आज आपण कुठेही हरवलो नाही, उलट माझ्या फोटो ॲपच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचा एक संपूर्ण आराखडाच तयार केला. हो, अगदी. आपण पाहिलं की Azure फंक्शन्स म्हणजे भाड्याने घेतलेले हुशार कामगार आहेत, जे फक्त गरजेच्या वेळी कामाला येतात. त्यांना कामाला कसं लावायचं यासाठी ट्रिगर्स नावाची बेल असते. आणि त्यांना काम करण्यासाठी साहित्य पुरवण्यासाठी बाइंडिंग्ज नावाचे इन-आउट ट्रे असतात. बरोबर. या चर्चेनंतरची मुख्य शिकवण ही आहे की हा लर्निंग पाथ आपल्याला फक्त टेक्नॉलॉजी नाही, तर कोणतीही कल्पना कमीत कमी खर्चात, कमी त्रासात आणि अधिक स्मार्ट पद्धतीने कशी प्रत्यक्षात आणायची हे शिकवतो. अगदी बरोबर. आणि या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतोय, जो या श्रोत्यांच्या पलीकडचा आहे. काय? जसे जसे हे छोटे छोटे घटनेवर आधारित कोडचे तुकडे म्हणजेच फंक्शन्स वाढत जातील आणि एकमेकांशी अधिक हुशारीने बोलू लागतील, तसतशी ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर ही आपली पारंपरिक संकल्पनाच बदलेल का? एक इंटरेस्टिंग विचार आहे. आज आपण ॲप्स इन्स्टॉल करतो. भविष्यात असं होईल का की ॲप्स इन्स्टॉल करायची गरजच उरणार नाही? म्हणजे ती फक्त वातावरणात विरघळून अस्तित्वात असतील. हो, प्रत्येक डिजिटल घटनेवर प्रतिक्रिया देत आपलं आयुष्यच एक ऑपरेटिंग सिस्टम बनेल. आणि हे फंक्शन्स त्यातील छोटे छोटे कमांड्स असतील, जे आपल्या नकळत आपल्यासाठी काम करत राहतील.